बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ, प्रकरण 16. रात्री जेवण झाल्यावर श्रीपती दारात बसला होता. लक्ष्मी आली आणि काय न बोलता त्याच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे झाकून पडली. श्रीपतीनं तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. लक्ष्ये, एवढी का नाराज झाली आहेस? अगं, कवा तरी तुझं लगीन करायचंच पाहिजे मला. तसं लक्ष्मीचं अबोल डोळं आसवांच्या रूपानं बोलू लागलं. बरं लक्ष्ये, रडू नकस. प्रत्येक पोरीला बाचं घर सोडून जाताना असंच वाटतंय. बाळे, ही जगरीतच आहे, त्याला आपण तरी काय करणार? बरं, उद्या लवकर उठ, पाटलाच बायजाकडे निघू. लक्ष्मी होय म्हटली आणि बाच्या मांडीवरच तिचा डोळा लागला. पहाट झाली. श्रीपतीने गाडी झोपली. पारला तो काहीच बोलला नाही. माय लेक गाडीत बसली. सकाळी 10-11च्या सुमारास बायजाच्या दारात हजर झालीत. गाडीचा आवाज ऐकून किसना बाहेर पळत आला. आई, मामा आला. किसनानं आरोळी ठोकली. बायजा धावतच बाहेर आली. भावाला न लक्ष्मीला अचानक पाहून भारावून गेली. बायजानं भाकरीचा तुकडा लक्ष्मीवरनं उतरून बाहेर फेकला. तिने लक्ष्मीला कवटाळलं. दोघं आत आली. लक्ष्मीनं खाऊची पिशवी किसनाच्या हातात दिली. परसदराचं झाडाला लागलेलं गुलाबाचं फूल पुलक्याच्या खिशातनं लक्ष्मीनं आणलं होतं. किसना पिशवी ठेवाय माझघरात गेला. लक्ष्मी त्याच्या पाठीमागनं गेली आणि पुलकेच्या खिशातलं गुलाबाचं फूल अलगद बाहेर काढलं. ते किसनाला देत म्हटली, अव, तुमचं अभिनंदन. किसनानं ते घेतलं आणि थँक्यू म्हटला. लक्ष्मी ज्या नजरेनं किसनाकडे बघत होती ती नजर त्यानं नक्कीच वाचली होती. पण फार वेळ तिथं न थांबता गुलाबाचं फूल सदऱ्याच्या खिशात सरकवलं आणि तो सोप्यात पळाला. मामाच्या पाया पडला. भाचा पाया पडल्यावर श्रीपतीने 100 रुपयांची नोट त्याच्या हातात ठेवली. घरात असलेलं पेढं किसनानं मामाला आणि लक्ष्मीला दिलं. पुढच्या शिक्षणाविषयी त्यानं मामाला माहिती सांगितली. ग्वाड झालं पोरा, असाच मोठा हो, दुनियेतली सारी सुख तुला मिळू द्यात, असं म्हणून भाच्याचं त्यानं तोंड भरून कौतुक केलं. दादा, वहिनी आली नाही? बायजा म्हणाली. नाही आली. तिला येऊन कसं चालेल, घरात दुभती जनावर आहे ती. असं म्हणून श्रीपती भीमाजवळ टेकला. पान सुपारी खावा म्हणून पानाची चंची त्यानं भीमापुढं टाकली. बायजा आणि लक्ष्मीनं जेवणाला घातलं. लक्ष्ये, पुरी गप आहेस? बायजा म्हणाली. नाही का आत्ते, तसं काय नाही. डोळ्यांचं पाणी पुसत लक्ष्मी म्हटली. तसं नाही म्हणतीस मग उघड डोळ्यात पाणी येतंय व्हाय रे लेकरा. असं म्हणून बायजानं लक्ष्मीला जवळ घेतलं. लक्ष्मीनं आत्तीला मिठी मारली आणि 2 दिवस धुमसत असलेल्या हृदयाच्या आगीनं पेट घेतला. लक्ष्मी ओक्साबोक्षी रडू लागली. ते ऐकून भीमा, श्रीपती आणि किसना आत आला. दादा, काय झालंय रे? पोर काय एवढी रडत्या? तसं श्रीपतीचं पण डोळं पाण्यावलं. म्हटला, अगं बायजे, काल पोरीला बघाय पाहुणं आल्यालं, तेव्हापासून नाराजच आहे पोरगी. आता मला सांग, केव्हा तरी लगीन करायला पाहिजे ना? मग पोरीची जात आहे ती, काय घरात ठेवून घ्यायची वस्तू आहे काय? अरे भाई दादा, पण अजून 2 वर्ष जाऊ देत की, का गडबड करतो यास? बायजे, तुझं बी खरं आहे, पर चालून चांगलं स्थळ आलंय म्हटल्यावर कशाला माग हटायचं? परक्याचं धन ते, ज्याच्या त्याच्या दावणीला असलेलं बरं. लक्ष्मीच्या दावणीची दोरी विधात्यानंच निश्चित केली होती. ती माणसाने कुठेही बांधून त्याचा काही उपयोग नव्हता. तिचं प्रारब्ध
जिथं होतं तिथंच ती बांधली जाणार होती. पण तिच्या भोवतालची माणसं मात्र त्याविषयी अनभिज्ञ होती. खरं तर लग्न म्हणजे आयुष्याची नवी वाट असते. ही वाट व्यवस्थित लागली तर बरं, नाही तर सारे आयुष्याचीच वाट लागते, आणि ती ही कायमची. विशेष म्हणजे ही वाट दाखवणारी माणसं त्यांनीच वाट लावलेल्या एखाद्याच्या आयुष्याच्या वाटेवर पुन्हा कधीही दिसत नाहीत. या वाटेवर व्यक्तीला एकट्याला चालावं लागतं. चुकून मातून त्यातलं दिसलंच कुणी तर ती सुद्धा माणसं अनोळखी बनलेली असतात. श्रीपती पण लक्ष्मीच्या लग्नाच्या विषयामुळं भावूक झाला होता. डोळ्यांच्या पडद्यामागं तो साऱ्या भावभावना लपवत होता. तो बाहेर उठून गेला. बायजानं लक्ष्मीला समजावलं आणि तिला घेऊन कापडाच्या दुकानात गेली. आता बायजाकडे 4 पैसे होतं. तिने लक्ष्मीला साजेसं हिरवेगार लुगडं आणि चोळी घेतली. रात्री गोडाधोडाचा स्वयंपाक बनवला. सारीजण एकत्र बसून जेवली आणि गार वाऱ्याला दारात गप्पा मारीत बसली. गारव्यानं सारीजण सुखावली, पण हवेतला गारवा लक्ष्मीचं तापलेलं मन शांत करू शकत नव्हता. किसना बायजाला खेटूनच बसला होता. त्याच्या शर्टाचा फुगीर खिसा बघून बायजा म्हटली, किसना, खिशात तर काय हाय? कुठं काय? काय नाही, असं म्हणत त्यानं लक्ष्मीकडे बघितलं आणि आत उठून गेला. लक्ष्मीनं दिलं गुलाबाचं फूल खिशातनं काढलं आणि दप्तरातल्या पुस्तकात गडबडनं खोचलं. ते फूल नव्हतं, कोणाचं तरी हृदय होतं ते. श्रीपती म्हणाला, बायजे, उद्या येरवाळी निघणार आहे आम्ही. तेव्हा एवढ्या सकाळी खाया प्याचा घाट घालू नगस. दाजीचा पाय सरळ असता तर तुला न त्यासनी लक्ष्मीचं सारं बघायला नेलं असतं, पण साराच नाईलाज आहे. पारीचं भाऊ भावजय त्यासाठी उद्या यायचे आहेत. तेव्हा जाऊन आल्यावर तुला निरोप धाडतो म्या. बरं, ठीक आहे, पण चांगली चौकशी करून मग पाऊल घाल दादा. होय बायजी, होय. बनी भावंडांनी रात्री बराच वेळ सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी केल्या. रात्रीच्या कुशीत सारी निजली. पहाट झाल्यावर बायजानं श्रीपती आणि लक्ष्मीला उठवलं. कालव्यानं किसना व भीमा पण जागा झाला. श्रीपतीने गाडी झोपली. बायजाला जातो म्हणून सांगताना लक्ष्मीला हुंदका अनावर झाला. बायजा तिला घालवत गाडीजवळ गेली. किसना आणि भीमा पण भाऊक झाले. लक्ष्मीनं ओघळत्या डोळ्याने किसनाकडे पाहिलं. अबोल होऊन किसनाशी ती बरंच काही बोलत होती. किसनाही तिची नजर वाचत होता, पण त्याच्या नजरेत लक्ष्मीच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नव्हतं. श्रीपतीनं बैलं हाकली. कोपऱ्याला जाईपर्यंत लक्ष्मी वळून वळून किसनाकडे नुसती बघत राहिली. कदाचित किसनाची व तिची ही शेवटची भेट होती. बघता बघता किसनाचाही जायचा दिवस उजाडला. बायजानं लेकाला दियाला चिवडा, चकली, लाडू बनविलं होतं. 11च्या सुमारास पुण्यावरनं कॉलेजची आलिशान गाडी किसनाला न्यायला आली. पोरगं जाणार म्हणून बायजाला घाईवर आला. आत येऊन ती भीमाच्या गळ्यात पडून रडली. तवर किसनाही तिथं आला. आईबाची अवस्था पाहून तो केविलवाना झाला. तवर किसना जाणार म्हणून शाळेतले मुख्याध्यापक, शिक्षक, गल्लीतली माणसं, किसनाचे मित्र सारे अंगणात जमले. दाराघरात जणू गोकुळच अवतरलं होतं. अखेर किसनावर निरोप घ्यायची वेळ आली. किसना साऱ्यांच्या पाया पडून गाडीत बसला. बायजा त्याच्या म्लान चेहऱ्यावरनं सारखा हात फिरवू लागली. लेकरा, आता कवार मला भेटायचास, असं म्हटल्यावर भीमा सकट सारी माणसं मुसमुसून रडू लागली. आई, लवकर येतो. तू आणि बा काळजी घ्या. वरचेवर माझ्या खुशालीचं पत्र तुम्हाला पाठवतो. किसनानं मुख्याध्यापकांना, शिक्षकांना सर येतो असं म्हणताच त्यांच्या पण डोळ्यांच्या पांदीतलं पाणी ओसंडून वाहू लागलं. ड्रायव्हरनं गाडी सुरू केली. किसनानं सर्वांना निरोप देण्यासाठी हात बाहेर काढला आणि बघता बघता गाडी दिसेनाशी झाली. जमलेल्या साऱ्यांनी बायजा भीमाला समजावलं आणि आपापल्या घरी निघून गेले. गोकुळातनं कृष्ण निघून गेला होता. बायजाची नगरी आता ओस पडली होती. दाराघरात बायजा आणि भीमाला किसनाचा भास होत होता. गेल्यावर आठवड्यानं किसनानं खुशालीचं पत्र पाठवलं.
शेजाराच्या बजरंगकडनं बायजा व भीमानं ते वाचून घेतलं. किसना सुखरूप होता. त्याचं जेवण खाण, पुस्तक, वह्या, कपडे लत्ते, राहणं याची कॉलेजनं मोफत सोय केली होती. किसनाला गरिबीची जाण होती. तो मन लावून अभ्यास करीत होता. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक प्रत्येक महिन्याला वर्गणी काढून किसनाला मनी ऑर्डर करीत होते. त्यामुळं पैशांचा प्रश्न मिटला होता. किसनाचा सारा खर्च कॉलेजच करत होतं. त्यामुळं शिक्षकांनी पाठवलेले पैसे शिल्लकच राहत होते. किसनाला बऱ्याचदा बायजा व भीमाची खूप आठवण यायची. मग तो कॉलेज कॅम्पसमध्ये असणाऱ्या गणपतीच्या मंदिरात जाऊन त्याच्या भावनांना वाट मोकळी करून देत होता. किसना आता आलिशान दुनियेचा अविभाज्य घटक बनला होता. शहरी रीतिरिवाज, राहणं खाणं या साऱ्या बाबी तो थोड्या कालावधीतच शिकला. त्याच्या चालण्या बोलण्यात शहरी बाणा प्रकर्षानं जाणवत होता. सुरुवातीचा त्याचा बुजरेपणा शहरी गोंगाटात कधीच विरून गेला होता. किसनाचा स्वभाव चांगला असल्यानं त्याला मित्रांची कमतरता नव्हती. सकस आहार आणि व्यायाम, स्पोर्ट्सच्या अद्ययावत साधनांनी किसनाचं शरीर कणखर बनलं होतं. पण त्याचं मन मात्र हळवंच राहिलं होतं. किसना वरचे वर बायजा भीमाला पत्र पाठवत होता. शेजारच्या बजरंगकडून पत्र लिहून घेऊन बायजा त्याला उत्तर पाठवत होती. मायलेकाची कुशाली कागदावर रंगत होती. किसना दिवाळीला घरी येणार होता तसं त्यानं पत्रानं कळवलं होतं. किसना जाऊन 2 महिने झाले होते. बायजाला 2 महिने 2 वर्षांसारखे वाटत होते. तिचा दिवस सरता सरत नव्हता. किसना दिवाळीला येणार म्हटल्यावर तिच्या मनात दिव्यांची रांग 2 महिने आधीच तेवत होती. पुढं दिवाळी 2 महिन्यावर होती. बायजाचा दिवस मोजत होती. लेकराला कधी एकदा भेटते असं तिला झालं होतं. इकडं श्रीपतीनं लक्ष्मीचं लग्न तानाजीबरोबर लावून दिलं. होतं नव्हतं तेवढं पैकं दागदागिनं घालून पुरला उजवून श्रीपती मोकळा झाला. बायजा उभ्या उभ्या जाऊन तांदूळ टाकून आली. लग्न ठरल्यापासून ते होईपर्यंत लक्ष्मीनं तानाजीचा चेहरा पण पाहिला नव्हता. घराण्याच्या नावासाठी तिनं तिच्या साऱ्या भावभावना हृदयाच्या खोल कप्प्यात कायमच्या बंदिस्त केल्या होत्या. आणि अबोल होऊन मंडपात निमूटपणे वेदीवरती चढली होती ती. आयुष्याच्या वाटा तिच्या होत्या संस्कारांनी मढवल्या. त्यासाठी कितीतरी भावना तिनं होत्या वेदीवर चढवल्या. अखेर लग्न झालं. लक्ष्मीच्या माहेरची माणसं जायला निघाली. लक्ष्मीनं श्रीपतीला करकचून मिठी मारली आणि बराच वेळा अडवलेल्या डोळ्यातल्या पाण्याचा बांध फुटला आणि तो मुसंड्यानं वाहू लागला. अखेर लक्ष्मीला त्याने निरोप दिला. लक्ष्मी बरोबर तिची मावशी पाठ राखीन राहिली होती. लक्ष्मी 5 दिवस तानाजीच्या घरात राहिली. पण तिच्या सासूनं बसता उठता देणगीबद्दल बोलून तिला उटकळा आणली. घरात पाहुण्या रावळ्यांचा राबता, देवधर्म यात दिवस सरले. 5 दिवसात लक्ष्मी आणि तानाजी दोघं एकमेकांसंग एक शब्दही बोलले नव्हते. पाहुण्या पयांची बैठक झाली आणि लक्ष्मी वयात आल्यावर तिला सासरी धाडायची असा निर्णय झाला. लक्ष्मी माहेरी आल्यावर दुसऱ्या दिवशी तानाजीनं मुंबई गाठली. एकदाची लक्ष्मी माहेर आली. पारूनं भाकरीचा तुकडा तिच्यावरनं उतरून बाहेर टाकला. तिच्या पायावर पाणी घालून आत घेतली. बऱ्याच उशीर पिंजऱ्यात डांबून ठेवलेल्या जनावर सोडल्यासारखी लक्ष्मीची अवस्था झाली होती. लुगडं सोडून कधी एकदा परकर पोलकं घालते असं तिला झालं होतं. कापडं बदलली आणि तळक ती परसदारला गेली. तिथल्या फुलझाडांशी तिनं हितगुज केलं. त्यातली काही झाडं कोमेजलेली होती. त्यांना पाणी घातलं. झाड आणि फुलं दोन्ही टवटवीत झाली. त्यानं लक्ष्मीचं कोमेजलेलं मन आनंदी झालं. त्यांच्या सवेती हसू आणि डोलू लागली. लक्ष्मी आठवड्याभरानं हसत होती. आपल्याला हसता व बोलता येतं हे जणू ती विसरूनच गेली होती. हळदी कुंकवाला पारूनं बायका बोलावल्या. त्या लक्ष्मीला तानाजीवरनं ताना मारून स्वतःच हसत होत्या. पण निरागस लक्ष्मी मात्र परत आल्याच्या विश्वात गुंग होती. आता लवकर परत जायचं नव्हतं म्हणून ती खुश होती. लक्ष्मी माहेर आली होती खरी, पण पारू आणि श्रीपतीनं त्यांची आधीच लक्ष्मी कुठंतरी हरवली होती. लक्ष्मीच्या वागण्या बोलण्यात कमालीचा बदल त्याला जाणवत होता. पारू आणि श्रीपतीबरोबर तिचं बोलणं खूप कमी झालं होतं. तासन तास गोठ्यात जाऊन लक्ष्मी गाई वासराकडे एकटक पाहत राहायची. घरात येऊन मुक्यानंच भांडी कुंडी करायची.
पारू श्रीपती काय बोलले तर नकारार्थी किंवा होकारार्थी माल म्हणून प्रत्युत्तर द्यायची, हसायची नाही की बोलायची नाही. पारू आणि श्रीपतीला ही शिक्षेपेक्षा कमी नव्हतं, कारण तिचं लग्न करताना लक्ष्मीच्या साऱ्या भावभावनांना पारू व श्रीपतीने मूठ मातीच दिली होती. असेच दिवस सरले. लग्न होऊन 2 महिने झाले तरी तानाजीनं खुशालीचं पत्र लक्ष्मीला पाठवलं नाही. आता लग्न झालंच आहे म्हटल्यावर लक्ष्मी त्याच्या पत्राची वाट पाहत होती. पोस्टमन आला की धावत बाहेर यायची, पण प्रत्येक वेळी तिची निराशाच व्हायची. हळूहळू त्याही तिच्या भावनेवर पाणी पडलं आणि लक्ष्मीनं पत्र पाठवायचं म्हटलं तर तानाजीचा मुंबईचा पत्ता तिच्याकडे नव्हता. तसा तानाजी लक्ष्मीसाठी अनोळखीच. लक्ष्मीचं लग्न झालं या विचारानं श्रीपती व पारू फार काळ सुखी राहू शकले नाहीत. सध्याच्या लक्ष्मीबद्दलच्या विचारांच्या वादळात त्यांच्या मनाची शांतता मात्र उद्ध्वस्त झाली होती. त्यात अजून एका निरोपानं भर घातली. त्या निरोपानं त्यांच्या मनाबरोबर काळजाच्याही ठिकऱ्या उडाल्या. तो निरोप म्हणजे दुसरा तिसरा कोणाचा नसून तो होता तानाजीच्या मृत्यूचा. मुंबईला फाउंड्रीत अपघात घडला आणि त्यात तानाजीचा मृत्यू झाला असा निरोप घेऊन केदारवाडीचा बसप्पा तराळ श्रीपतीकडे आला. सकाळपर्यंत तानाजीचा मृतदेह येणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना लागलीच केदारवाडला बोलवलंय असा त्याने निरोप दिला. निरोप ऐकून श्रीपती जमिनीवरच कोसळला. कसला आवाज झाला म्हणून पारू बाहेर पळत आली. अव काय झालं तुम्हासनी? पारे आपण संपलो असं म्हणून श्रीपतीने हंबरडा फोडला. जवळच असलेल्या बसप्पानं पारीला बी तानाजीच्या मृत्यूची खबर दिली. अरे माझ्या कर्मा म्हणून पारीनं मोठ्यानं गहीवर घातला. आईबाचा रडलेला आवाज ऐकून लक्ष्मी गोठ्यातनं पळतच बाहेर आली. शेजारी पाजारी जमले. लक्ष्मीनं आईबाच्या खांद्यावर हात ठेवला. अरे काय झालंय? तुम्ही का दोघं रडताय? असा प्रश्न केला. आता या प्रश्नाचं उत्तर श्रीपती आणि पारू काय देणार होते लक्ष्मीला? लक्ष्मी आईबाला प्रश्नावर प्रश्न विचारत होती, पण श्रीपती आणि पारी दोघंही निरुत्तरित होते. कुठल्या तोंडानं ते तुझा नवरा मेला लक्ष्य असं तिला सांगणार होते? बसप्पा तराळ दारात उभा होता. पारू आणि श्रीपतीशिवाय कुणालाच काय झालं याची कल्पना नव्हती. जमलेली माणसं त्या दोघांना अरे काय झाले सांगा तरी असं विचारत होती, पण त्यांच्याकडे बोलायला शब्दच नव्हते. शेवटी बसप्पानं 4 प्रौढ माणसांना बाजूला घेतलं. तान्याची खबर सांगितली. बघता बघता खबर साऱ्या गावभर पसरली. गावातल्या बाया बापड्याने श्रीपतीचं घर ठेचलं. प्रत्येक बाई लक्ष्मीला कवटाळू लागली. आता पोरीनं कसा जलूम काढायचा असं म्हणून जोर जोरात बाया रडू लागल्या. अजूनही लक्ष्मी तानाजीच्या बातमीपासून वंचितच होती. शेवटी बकुळीला लक्ष्मी बिलगली आणि म्हटली, मावशी अगं काय झालंय मला तरी सांग. तसं बकुळीनं तिला हृदयाशी घट्ट धरला आणि म्हटली, लक्ष्मी तुझं कुक्कू गेलं, तुझा धनी गेला. तानाजीचं आणि लक्ष्मीचं बोलणं झालं नसलं तरी बकुळीच्या या शब्दानं लक्ष्मीचं काळी चिरलं. तीही ओक्साबोक्षी रडू लागली. गल्लीतल्या माणसाने आपापल्या गाड्या झुपल्या. 8-10 बैलगाडीत गल्लीतली माणसं बसली. श्रीपती, पारी, बकुळी आणि 2-3 बाया एका गाडीत बसल्या. प्रत्येकीने लक्ष्मीला कवटाळ्यामुळं भाजी कोसळल्यासारखी तिची अवस्था झाली. तिचा रडवेला चेहरा म्लान झाला होता. आपण अजून नवऱ्याला नीट पाहिलं पण नाही का, त्याच्यासोबत 4 शब्द बोललेलो नाही आणि आज त्याचं मेलेलं तोंड बघायला लागणार या विचारानंच लक्ष्मीला मानसिक धक्का बसला. तिच्या डोळ्यातनं पाण्याचा टिपूस पण पडला. का ती जागची हालच ना तिच्या तोंडातनं शब्द फुटला. चालती बोलती लक्ष्मी दगडाची शिळा बनली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही.
तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.